इतके दिवस वैभवरावांकडे बघून माझंही असंच व्हायचं. हो पण आता बघितलंत ना, घरी सुद्धा नसतो अजिबात. सारखं आपलं काम काम आणि काम. हो अहो करायलाच हवं. नाही कधीतरी संसाराची जबाबदारी घ्यायलाच हवी ना. नाही पैशाशिवाय काही होतंय का? आता मला सांगा, आता हे ट्रिपला जायचं ठरलंय, त्याच्यासाठी पैसे लागणारच ना, म्हणजे खर्च आलाच. तुम्ही दोघी बसा, मी चहा आणते. प्रकाश काय गं ताई? प्रकाश मला सांग, त्या ट्रिपचा खर्च किती होईल? खर्च? अरे म्हणजे इतकी माणसं जाणार, रिसॉर्ट मध्ये राहणार, बसने जाणार, खाणं पिणं होणार, तर खर्च तर होणारच ना. होऊ दे की. अरे हो म्हणजे किती होईल? का? अरे का काय, तशी सोय नको का करून ठेवायला? कुणाला? अरे आम्हाला. आम्ही सगळ्यांना नेतोय ना, म्हणजे खर्च आम्हीच केला पाहिजे. अगं ताई, डोई जर खर्च असता तर मी तुला रिसॉर्ट सजेस्ट केला असता काय? अगं आपल्या दोस्ताचाच आहे, टेन्शन नाही घ्यायचं. नाही प्रकाश, आपण त्याला पैसे देणारच आहोत. त्याची काय गरज नाही. नाही अजिबात नाही. तू खर्च किती होतोय ते मला नीट सांग. मी फुकट कुठेही राहणार नाही. आणि वैभवला कळलं तर तो तर इतका चिडेल. अगं मी बोललो त्याची काय गरज नाही, आपल्या घरचाच आहे सगळा. तू मला नीट सांगतोयस का? नाही तर दुसरीकडे कुठेतरी राहू आम्ही. बरोबर ते तू माझ्यावर सोड. हा आता मी सगळी सोय केली ना, मग हे काय आहे ते पण मी बघतो, माझ्या मित्राला विचारतो, तो काय बोलतो ते विचारतो आणि तुला सगळं सांगतो. हा चल ठीक आहे. छान आहे तो आंबे. हो आमच्या नेहमीच्याच फळवाल्याकडनं घेतले. आई चहा तुम्हाला देऊ? नको गं बाई. कसे दिले हो? 400 रुपये डझन. बापरे. अहो या वर्षी आम्ही इकडे आहोत म्हणून, नाही तर गावाला आंब्यांचा ढीग असतो घरात. हो अहो मग मागवून घ्यायचे की इकडे. त्याचं काय झालं, आता म्हटलं ही मुलं फिरायला जातील तेव्हा आपण आपल्या गावी जाऊ. नको तुम्ही पण चला ना. हो वैभव म्हणालाय आणि लक्ष्मी तर हट्टच धरून बसली. हो आम्ही तर येणारच आहोत. नाही म्हणजे आम्ही काही आढेवेडे घेत नाही. आम्हाला काही आग्रह वगैरे पण लागत नाही. चला म्हटलं की चालायचं, विषय संपला. हो ते योग्यच आहे. हो आम्ही सगळे येणार आहोत, म्हणजे आम्ही तिघं आणि आमचा पक्या. वा वा आनंदाची गोष्ट आहे. हो हो ना, मी तर देवापुढे साखरच ठेवते. पहिल्यांदा आपल्याकडे असं काहीतरी ठरतंय. हो ठेवत आले. मी ना बेसनाचे लाडू करून घेईन म्हणते. हो मी तेच म्हणणार होते की थोडेसे ठेपले करून घेऊया. बरोबर, आमच्या ह्यांना बाहेरचं खाणं चालत नाही ना. अगं मावशी तिथं हॉटेलमध्ये सगळं मिळतो, इथून काय लाडून ठेपला बिपला घेऊन जायची गरज नाही. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?